स्वर्गीय डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. लातूरचे माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांचे 2 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालं होतं. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले खासदार गोपाळराव पाटील यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान राहिलंय. शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी डॉक्टर गोपाळराव पाटील यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे आणि अशा दिग्गज नेत्याचे निधन झाल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये शोककळा पसरली होती. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर आज त्यांच्या अस्थींचे संकलन करण्यात आलंय. त्यानंतर डॉक्टर गोपाळराव पाटील यांची आठवण सदैव स्मरणात राहावी यासाठी क्रीडा संकुल परिसरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉक्टर गोपाळराव पाटील यांना आदरांजली वाहिली. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूरचे माजी खासदार गोपाळराव पाटील यांचं 2 दिवसापूर्वी निधन झाल्यानंतर लातूरवर शोककळा पसरली होती. आज लातूरमधील शाहू कॉलेजच्या या क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांच्या अस्थीचं संकलन करण्यात आलंय. आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी डॉक्टर गोपाळराव पाटील यांचा अंत्यसंस्कार याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी झाले होते. त्यानंतर आज या ठिकाणी त्यांच्या अस्थींचं संकलन या ठिकाणी करण्यात आलं आणि शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या अस्थींचं संकलन यावेळी करण्यात आलं. डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं सामाजिक क्षेत्रातलं, त्यासोबतच डॉक्टरकी पेशातलं, त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातलं एक मोठं कार्य राहिलेलं आहे आणि पाहायला गेलं तर लातूर पॅटर्न, शिक्षणाचा जो लातूर पॅटर्न आहे, ह्या लातूर पॅटर्नमध्ये एक महत्त्वाचं योगदान जे आहे ते डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळंच लातूर शहरातील आणि लातूर जिल्ह्यातल्या विविध भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सकाळपासूनच या ठिकाणी अस्थी संकलनाचं काम सुरू होतं. अस्थी संकलन केल्यानंतर डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्या यासाठी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण देखील यावेळी करण्यात आलेलं आहे आणि यावेळी शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.